आज तर खूप काम होतं आणि स्वयंपाकाचा अजिबातच मूड नव्हता. तरीसुद्धा तुम्हाला हे साहित्य बघून लक्षात आलं असेल, की मी कुठली रेसिपी बनवत आहे. पण त्याआधी ना मला नाश्ताही बनवायचा होता, तर त्याच्याच तयारीला मी लागलेली होती. तर इथे नाश्त्यामध्ये मी पोहे बनवत आहे. कारण की स्मितू खेळून आलेला होता आणि तो जर खेळून आला, की त्याच्या हातामध्ये पहिले नाश्त्याची प्लेट द्यावी लागते. त्याला खूप जास्त भूक लागलेली राहते. पण नाश्ता आता इथे गरम होत आहे, तोपर्यंत म्हटलं चला एकीकडे आपण पटकन असा मसाले भात फोडणी देऊन टाकू. तर इथे सिंपल अशी जिरा मोहरीची फोडणी दिली. त्याचबरोबर तेजपत्ते, विलायची टाकून घेतली आणि नंतर लगेच ना मिरची, कांदा, आलू आणि थोडीशी कोबी वगैरे होती तीही टाकून घेतली आणि नंतर ना याच्यामध्ये सोयाबीनच्या वड्यासुद्धा मी ॲड करणार आहे. तर त्याआधी इथे मसाले ॲड करून घेतले, हळद, तिखट, धनिया पावडर आणि थोडंसं मीठ. त्यानंतर ना छान असं फिरवून घेतलं आणि लगेच टमाटर वगैरे टाकून त्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकले. आता ही रेसिपी खूपच सिंपल आहे. जेव्हा स्मितूचे आणि रिधूचे पप्पा घरी नसतात ना, त्यावेळी मी ही रेसिपी पटकन बनवते आणि मुलं आवडीने खातात देखील. तर इथे आता एकीकडे माझे पोहेही शिजलेले होते, दुसरीकडे मस्त असा मसाला भात फोडणी देऊन झालेला होता. तर म्हटलं चला आता पटकन प्लेटा घेते आणि मुलांसोबत मी पण नाश्ता करून घेते. नाहीतर मी जर करायचं राहिली तर तशीच मग राहून जाते आणि खाण्याची आठवणसुद्धा राहत नाही. आणि इथे ना एक मोठी गंमत झाली ती म्हणजे की अशी, आता मी गेलेली होती पाण्याची बॉटल आणायला आणि व्हिडिओ चालूच होता. तर बघा रिधू कसा करत आहे, एक दादा तुझं आणि एक माझं असं प्रत्येकाचंच असते आणि दोन मुलं असल्यावरनं ह्या गोष्टी सगळ्यांच्याच घरात होत असेल. त्यानंतरनं म्हटलं चला तुमचा नाश्ता तुम्ही आरामात करत बसा, मी माझे कामं आवरते. तर लगेच आली किचनमध्ये, पटकन जी काही भांडे होती ती घासायला घेतली आणि मी जेव्हा भांडे घासते ना त्यावेळेस पहिले असं सिंक वगैरे छान असा घासून घेते, कारण की त्याचं काही तेलकट वगैरेपणा असतो तो निघून जातो. नाहीतर तशामध्येच जर आपण घासलेले भांडे टाकली ना की ते उलट अजून भांड्यांना लागते. त्यानंतरनं लगेचच गॅस वगैरे स्वच्छ करून घेतली, कारण की आज काही मला स्वयंपाक करायचा नव्हता, फक्त मसाले भात जो बनवला होता ना त्यावरच आमचं तिघांचं होणार होतं. जेव्हा जेव्हा अहो घरी नसतात ना तेव्हा तेव्हा आमचा ठरलेला मेनू असतो हा, सकाळ असो किंवा संध्याकाळ असो, ज्यावेळी कंटाळा आला की त्यावेळेस लगेच आपला फोडणीचा भात बनवायचा. म्हणून एक पॅकेट नेहमीच ना मी माझ्या ग्लॉसरीमध्ये याचं सोयाबीनच्या वड्यांचं ते घेऊनच येते. त्यानंतरनं ओटा वगैरे क्लीन झाला, भांडेही झाले होते. म्हटलं चला आता पटकन कूलर वगैरे भरून घेते आणि लगेचच झाडू मारून घेतला. सकाळच्या वेळी तर माझा झाडू हा झालेलाच असतो, तरीसुद्धा या वेळेला झाडला की अजून फ्रेश वाटते. आणि ना जी काही किचनच्या बाजूला हे वेल होती मनी प्लॅन्टची ती खूप चिकट झालेली होती, तीच आता धुवून घेतली आणि लगेचच मग आता शेवटचं काम तर तुम्हाला माहीतच आहे, पोछा लावायचा. तर इथे पोछा लावून घेतला आणि व्हिडिओचा पण एंड केला. चला भेटू उद्या, बाय.